ही स्पर्धा तुम्ही पाहताय पुढच्या वर्षी तुमच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेमध्ये ट्रॅक्टर खऱ्या अर्थानं ट्रॅक्टर ठेवला जाईल मालिकावीरसाठी आणि साहेब आपण नक्कीच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। प्रथमतः तुम्ही नंतर राजेंद्र पाटील साहेब आज तुमचा वाढदिवस आहे चला ठीक आहे पहिले प्रथमतः आपण राजेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आपण करूया। मॅच ऑन असू द्या पंच राजेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया। आमदार प्रचंडदा ठाकूर साहेबांच्या अतिशय निकटवर्ती आणि खंबीर नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे आपण पाहतो राजेंद्र पाटील साहेबांचा सन्मान। त्याच्यानंतर आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेबांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी शशिकांत दिसले साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा। तर याच दरम्यान त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करणार नेरे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी सुनीलदादा पाटील साहेब। आमदार चषकाची आपण स्पर्धा पाहिली मित्रांनो, न भूतो न भविष्य रायगड विरुद्ध ठाणे असा दमदार सामना पाहिलात। त्या स्पर्धेचे दमदार आयोजक या ठिकाणी सुनीलदादा पाटील विगर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। त्याच्यानंतर विश्वजित यांना आपण पाहता मित्रांनो सुनीलदादा पाटील यांचा सन्मान आपण करूया। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सुनीलदादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण इथे करणार आहोत। माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस तथा येणारी आमदार चषकाची आपण दमदार स्पर्धा पाहतो। प्रत्येक नगरसेवकाच्या संपर्कात असणारा आपल्या हक्काचा माणूस विश्वजित पाटील चिपले यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया। तर शशिकांत दिसले साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाच्या संपर्कात असणारा आपल्या हक्काचा माणूस ज्यांचे आमदार चषकाची आपण 26 फेब्रुवारी ते 2 मार्च ही नाईटची स्पर्धा पाहणार आहोत आमदार चषक चिपले गावामध्ये। त्यांचा सन्मान माजी सरपंच नितीन काटावले साहेब यांचंही आगमन। पहिल्याच बॉलवरती चांगला फटका कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलला अडवतील तर या ठिकाणी तोपर्यंत बॉल सीमारेषा पार चौकार। त्याच्यानंतर पुढचा सन्मान गोटीराम म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण करूया। भारतीय जनता पार्टीचे हे देखील दमदार नेतृत्व आपण ज्यांना पाहतो। त्याच्यानंतर माजी सरपंच नितीन काटावले साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। प्रथमतः गोटीराम म्हात्रे साहेब म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने। मिस टायमिंग मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल कॅरी करतील आणि फलंदाज होईल बाद। त्याच्यानंतर आपण नितीन काटावले त्याच्यानंतर गोटीराम म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने करूया। त्यांचं सर्वांचं झालं साहेब सर्वांचं झालंय। नारायण मडवी साहेब एक 40+ मास्टर दमदार खेळाडू तितकेच चांगले पत्रकार तितकेच चांगले वक्तृत्व नेहमीच आपण ज्यांचं पाहतो ते नारायण मडवी साहेब यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत। तर मी आता विनंती करतो आमचे या ठिकाणी जबरदस्त नेतृत्व राजेंद्र पाटील साहेब आपलं मनोगत आपण व्यक्त करावं आणि त्याच्यानंतर संजय शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं। संजयदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाश जोतातील सामने आज गेले 3 दिवस खानाव येथे चालू आहेत। अतिशय उत्साहाने सर्व सहभागी संघ जे मागच्या रात्रींमध्ये अंतिम याच्यामध्ये पोहोचले त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। ज्यांना अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला त्यांनी पुढच्या वर्षी परत एकदा चांगली तयारी करून या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावी अशी त्यांना शुभेच्छा देतो। आता सुद्धा जो मॅच चालू आहे दोन्ही संघ अतिशय नावाजलेले असे संघ आहेत। खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटला जे चांगले सुगीचे दिवस आलेत म्हणजे ISPL सारखी जी मोठी स्पर्धा सध्या संपूर्ण देशामध्ये अतिशय आवडीने पाहिली जाते ती स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामीण क्रिकेटचे अनेक खेळाडू तिथे चमकदार कामगिरी करतात आणि त्याचं कारण म्हणजे आज खानावसारख्या ज्या स्पर्धा संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ज्या प्रकाश झोतातल्या स्पर्धा किंवा ग्रामीण स्पर्धा जे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो कारण आपण सर्वांनी केलेली मेहनत आपण केलेला पाठपुरावा
याच्यामुळंच खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातला या काळ्या मातीतला जो हिरा होता त्या हिराला चकाकी मिळण्याचं काम या ग्रामीण टेनिसमुळे मिळतंय। निश्चितच एक असा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित केल्या ते आमचे मार्गदर्शक माझे मोठे बंधू संजयदादा पाटील, ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये 2000 ते 2007 पर्यंत अतिशय दमदार असं या भागाचं नेतृत्व केलं आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या रीतीने काम संजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतंय। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या गाळ्यातली ताईत म्हणून ते काम करत असतात। निश्चितच आमच्यासारखे युवा कार्यकर्ते सुद्धा अनेक ठिकाणी काही निर्णय घेण्यास कमी पडतो, तेव्हा संजयदादांचं मार्गदर्शन आम्हाला तिथं वेळोवेळी मिळत असतंय। आमचे दादा भाषण जरी करत नसले जास्त तरी खुर्चीवरून ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात त्याच्यामधून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतंय, कारण सर्वांनाच सर्व काळ जमत नसतात। संजयदादांकडे पाहिलं तर त्यांचं वय आम्ही त्यांचं हे करू शकत नाही, कारण त्यांचे असलेली चिकाटी, त्यांचं असलेलं सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं या पद्धती त्यांच्यापेक्षा मी छोटा आहे, परंतु मी लवकर उठत नाही, मात्र मी रात्रभर मॅचेसला फिरत असतो कारण मॅचची जास्त आवड आहे। निश्चितच दादाचं आणि आमचं अतिशय कौटुंबिक संबंध, परंतु खऱ्या अर्थाने राजकीय संबंध 2004 डिसेंबरपासून सुरुवात झाली आणि संजय पाटील जे फणसासारखे दिसतात ते फणस फोडल्यानंतर कशा प्रकारे गोड असतो त्याचा अनुभव या गेल्या 21 वर्षामध्ये निश्चितच आला। जिथे आमच्यासारखा कार्यकर्ता चुकतो तेव्हा कान टोचण्याची सुद्धा हिंमत किंवा ताकद संजयदादांच्याकडे आहे आणि निश्चितच म्हणून काही वेळा लोकांना वाटत असतं की संजय पाटील अतिशय तापट स्वभावाचे आहेत किंवा एकदम तीव्र त्यांचा स्वभाव तापट आहे, परंतु तसा नाही मित्रांनो। त्यांच्या स्वभावामध्ये जरी तापटपणा असला तर त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम हे सुद्धा तेवढंच गोड आहे आणि त्याचा अनुभव आमच्यासारखा कार्यकर्ता 21 वर्षे घेतोय, कारण युवा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत असताना त्यांच्यासारख्यांचं मार्गदर्शन, अरुण शेठ भगत साहेबांचं मार्गदर्शन, आमदार प्रशांतदादांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो ते आपले सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पठडीमधला कार्यकर्ता कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजयदादा पाटील। कारण आमच्यासारखे कार्यकर्ते संजयदादा असेल, मी असेल किंवा तालुक्यामध्ये नावं जेवढी घेऊ तेवढी कमी आहेत। साहेबांनी जर शब्द दिला तर आम्ही तानाजी मालुसरेसारखा तो शब्द पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एकत्रित करत असतो आणि या सर्वांच्या आमच्या पुढं म्हणजे संजयदादा पाटील आहेत। आपलं पुढचं येणारं आयुष्य हे दीर्घायुष्य लाभावं, निरोगी लाभावं यासाठी मी तमाम क्रिकेट प्रेमी सर्व खेळाडूंच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि निश्चितच आता ज्या पद्धतीने ॲडव्होकेट शशिकांत दिसले माजी सरपंच यांनी सांगितलं की पुढच्या स्पर्धा या अतिशय अजून भव्य दिव्य होतील आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं यांच्यासाठी मला वाटतं ट्रॅक्टरसाठी सारखी सिरीजसाठी म्हणजे अतिशय आगळीवेगळी फक्त शर्यतीमध्ये मिळणारी जी ट्रॉफी बक्षीस असतो तो ग्रामीण भागातल्या क्रिकेटच्या खेळाडूंना मिळावं यासाठी आपण जी कल्पना मांडले ती अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना आहे। निश्चितच चांगला माणूस शिकल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये चांगल्या कल्पना येत असतात आणि तुमच्या चांगल्या कल्पनेच्या मागं एक चांगला नेतृत्व संजयदादासारखा असेल तर निश्चितच या भागातून अजून चांगलं काहीतरी नाविन्यपूर्ण बघास मिळेल। दादा आपल्याला वाढदिवसाचा केक कापायला थोडासा यायला इथं उशीर झाला असला तरी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला आमच्यासारखा कार्यकर्ता सातत्याने येत राहो। आपण दरवेळेला बोलवता याच्यामध्ये काही शंका नाही आणि आपलं प्रेम जसं आमच्यावर आहे तसंच सर्व या युवा खेळाडूंवर सुद्धा राहावं। आपण शर्यती प्रेमीसुद्धा आता म्हणून आपलं नावारूपास आपण येतात, आपण गाडा मालक म्हणून सुद्धा नावारूपास येतात। आपण ज्या ज्या ठिकाणी स्पर्श कराल त्या स्पर्शाला परिस्पर्श व्हावा आणि तो प्रत्येक क्षेत्र चांगला नावारूपास यावा अशा शुभेच्छा देतो आणि संजयदादांच्या वतीने सुद्धा सर्व खेळाडू ज्यांनी भाग घेतलाय, जे संघ विजय झालेत त्या सर्वांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा। जे संघ पराभूत झालेत त्यांना सुद्धा पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी दादाला शुभेच्छा दिला त्या सर्वांचे संजयदादा पाटील आणि माझ्याकडून आपल्याला मनपूर्वक आपले आभार मानतो। मला मॅच चालू असताना प्रवीण गायकर बोलण्याची इच्छा नव्हती, कारण
जे प्लेयर्स असतात त्यांचं लक्ष थोडासा भरकटला जातो. मात्र आपला सर्वांचा आग्रह आणि संजय दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी उशिरा आलेली मला शिक्षा असा मानून मी हे 2 शब्द बोललो. मी जास्त बोललो असेल तर पोटात घ्यावं आणि चांगला बोलला असेल तर शाबासकी द्यावी एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी धन्यवाद साहेब, आपलं मनोगत व्यक्त केलं. तर इथे आपण वाढदिवस साजरा केलात मित्रांनो. संजय शेठ पाटील साहेब नेरे, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष, यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा पाहिलात. धन्यवाद. आता जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. तर याच दरम्यान भारतीय जनता पार्टी शिरोली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे साहेब यांच्या व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी ॲडव्होकेट शशिकांत देशले साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवाजीराव दुर्गे साहेबांचा इथे या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर शिवाजी दुर्गे साहेबांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स वैभव. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर सर. खेळाच्या मैदानाकडे वळूया आपण. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा प्रत्येक वर्षी खूप थाटामाटानं आणि प्रत्येक वर्षी स्पर्धा वृद्धिगत होत चालली आहे, अशी स्पर्धा आपण पाहतो. सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता उपाध्यक्ष. जरा बघा यशरिकच्या मागे जी गाडी आहे 4 व्हीलर, त्यांना विनंती असेल आपण लाईट थोडी ऑफ करा प्लीज. थँक्यू. सन्माननीय श्री संदेश पाटील साहेबांच्या वाढदिवस अगदी आपण इथे साजरा केला. तर नामदेव सोनवणे साहेब यांना विनंती असेल याबा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नामदेवजी सोनवणे साहेब यांना विनंती असेल याबा आपण. येस वैभव. टॅप केल्या बॉलला, बॉल साऱ्या डीप मध्ये कव्हरला फिल्डर आहेत. पाठीमागे प्रोटेक्शन करत असताना 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर पहिले सत्र सुरू आणि सध्या पहिल्या सत्रातील 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा लागले त्या 20 2 खेळाडूंच्या मोबदल्यानं. तर पनवेल चे माजी सभापती या ठिकाणी आपण मनोहर म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन करतात की दमदार त्यांची प्रथमदा आपण नाईट स्पर्धा पाहिली ती कर्नाळ स्पोर्टच्या मैदाना कांद्याच्या मैदानावरती. ते मनोहर म्हात्रे साहेब माजी सभापती यांचं या व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच 90 सरकार म्हणून ज्यांची ओळख राजादादा भोईर यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजादादा भोईर साहेब यांना विनंती असेल याबा आपण देखील व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तसे सन्माननीय कमलाकर घोजे साहेब बारवई यांनाही विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. मनोज पाटील साहेब कसलकण यांचं या ठिकाणी शुभागमन आणि वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजदादा भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे खूप आभार. ओव्हर टू वैभव. चला वळूया आपण सामन्याकडे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. वाकडी संघ पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय. बॅटिंग वाटायला आले कोलेगाव संघाच्या आणि आतापर्यंत त्यांनी 21 या अंकावर 2 फलंदाज त्यांनी गमावलेत. तिसऱ्या षटकामध्ये तेजस पवार, पहिल्या षटकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आदित्य मोरेची 6 धावा देत असताना 1 विकेट घेतला आणि हर्ष चमदाडे हा शॉट अवे फ्रॉम द बॉडी केला, थोडस ऑफ कडे राहिले. बघू शकता सध्या धावसंख्येचं टोटल पंचांनी रेफर केले. थर्ड अंपायर कडे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. वाईडला चॅलेंज घेण्यात आले. थर्ड अंपायर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. चेक केलं जाईल लगेचच एक्झॅक्टली या बॉल मधील लांबी किती होती याची चाचपणी सुरू आहे.
डिसिजन पेंडिंग आहे, थोडा वेळ प्रतीक्षा करा, निर्णय लगेच तुम्हाला मिळेल. व्हाईट बॉलला चॅलेंज करण्यात आले कारण दोन जे रिव्ह्यू आहेत DRS, त्या DRS चा वापर करण्यात आला बॅटिंग टीम कडून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी त्यामुळे मॅचला तुम्हाला लगेच कंटिन्यू पुढे करावे लागेल. धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता सध्या ऑन बोर्डवर आहेत त्या 21. तेजस पवार 22 समोर गोलंदाजी करत असताना अपील भरपूर झाली, पंचाने अपील उचलून धरले आणि कॉट बिहाइंड द विकेट. ईस्टर्नच्या पाठीमागे टिपलाय जाईल फलंदाज मैदानामध्ये भावेशचा. संपलाय खेळ. धक्का क्रमांक 3. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे. राजकीय पटलावर वावरताना सामाजिक बांधिलकी जपणारी ही सर्व मंडळी तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावर बघा मिळतं. आम्ही सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. रन फलकावर धावा बघायला मिळत आहेत 21-21. आक्रमण केलं, शॉर्ट पूल केलं, बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. वॉट अ कॅच. अफलातून झेल फिल्डर होती तिथे प्रतीक पाटील, ज्यांना हा प्रतीक खुटले, ज्यांना हा सुंदर झेल टिपलाय फलंदाज बाद. विठ्ठल आणि रखुमाई. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई पाठीशी. सध्या मैदानामध्ये बबलू ज्यानं 7 बॉलमध्ये 14 धावा केलेत. कोळेगाव संघाचे जे अपकमिंग फलंदाज मला असं वाटतं ते चुका करतायत, कारण एक सेट खेळाडू जो नॉन स्ट्राईक एंड कडे त्याला तुम्ही स्ट्रायकर एंड कडे आणण्याऐवजी विकेट गमावत डॉट बॉल खेळत आहेत. टार्गेट सेट साठी तुम्ही मैदानामध्ये उतरलेत आणि 20 स्टेप मध्ये हा सरळ ड्राईव्ह केला बॉल. क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ फटका चौकार. आणि रखुमाई समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. भूषण पाटील 400च्या स्ट्राईक रेटनं त्यांना चौकार इथे दाखवला आणि 400च्या स्ट्राईक रेटनं स्वतःचं खातं उघडलंय. रन फलकावर धावा आता वाढतील. 25 पर्यंत संघ पोहोचलाय. ही ताकद आहे तेजस पवारची. बाहेरून झपकन बॉल आतमध्ये आणणं, ऑफ ब्रेक तुम्हाला बघायला मिळाला. पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा त्यांनी मैदानामध्ये केलंय आणि ते डॉट बॉलची सांगता होत असताना सुंदर गोलंदाजी म्हणावे लागेल तेजस पवारची देखील, कारण या ओव्हरमध्ये एक षटकार आला तरी देखील, एक चौकार आला तरी देखील 5 धावा त्यांनी खर्च केला आणि 2 विकेट त्याला मिळाले. अशा रीतीनं पाहता पाहता पहिल्या 3 षटकांचा खेळ हा रणांगणामध्ये संपला आणि बॅटिंग करणारा कोळेगाव संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर 5 खेळाडू बाद. पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा. धन्यवाद टीचर, क्या बात है. संजय शेठ पाटील राजा माणूस. आणि आज पाहू शकाल ऍडव्होकेट शशिकांत दिसले यांच्यावरती असणारं प्रेम. संघ आपण मैदानावरती पाहताय तो म्हणजेच या ठिकाणी कोलेगाव कल्याण डोंबिवली परिसरातील संघ आणि एक वाकडी संघ. तर या ठिकाणी आपण पाहू शकला ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांनी पाहिलेलं स्वप्न संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. संजय शेठ, आम्ही भरपूर ठिकाणी जात असतो, रायगड, ठाणे, भिवंडी म्हणा, सगळीकडे जात असतो, परंतु तुमच्यावरती असणारी निष्ठा जी आम्ही पाहतो ना की दमदारी स्पर्धा, कारण एका कार्यकर्त्याचं नेत्यावर असणारं प्रेम. आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी नेरे संघ चॅम्पियन झाला, आपण होतात साक्षीला, आणि आज मात्र नवीन संघ या स्पर्धेमध्ये तुमच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळेल. आगलं वेगळं आयोजन. भरपूर स्पर्धेमध्ये सायकल आपण पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक
चांदीच्या गणरायाच्या प्रतिमा आपल्याला दिल्या जातील, कारण आपल्या घरामध्ये देव वास्तव राहावे सातत्याने, पूजन आपल्या घरात राहावं ही संकल्पना तुम्ही पाहताय. 3 षटकार 3 चौकार 3 विकेट, त्यांच्यासाठी चांदीचं कॉईन नाणं देखील दिलं जाईल. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला ट्रॅक्टर पाहायला मिळेल, असं कुणी आजूपर्यंत आयोजन ठेवलं नाही. मगाशीच राजेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर पाहतो, कारण क्रिकेटरला गाडी मिळाली की तो पेट्रोल सातत्याने जात, त्याच्यानं रोजीरोटी होत नाही. परंतु एखाद्याला ट्रॅक्टर मिळाला की पावसाळी तो उद्योगधंदा करू शकतो, त्याचं कुटुंब नक्कीच चांगलं काम करू शकतो. आणि त्यासाठी ही संकल्पना पुढच्या वर्षी पाहायला मिळेल, एक वेगळी संकल्पना शशिकांत देसाई साहेब यांच्या वतीनं. वैभव क्या बात आहे अक्षर. जाऊया मैदानामध्ये. चौथं षटक आणि अंतिम अविनाश. लेंथ अँड लाईन मध्ये थोडीशी बिघाड, लगातार 2 बॉल अभांतर, अर्थातच त्याने वाईट फेकले. कोळेगाव संघ सध्या मैदानात खेळतो. खरं तर सन्माननीय रवींद्रजी संते सरांना आपल्याला विसरता येणार नाही. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळामध्ये जे गुणगौरव या व्यक्तिमत्वानं कमावलं आणि आज कोळेगाव नाव संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगाच्या पातळीवर क्रिकेट खेळामध्ये त्याने नेऊन ठेवलं. तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आडव्या पट्ट्याने खेळा गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल झाला 1 टप्पा सीमा रेषा पलीकडे, तर रन यायला सुरुवात झाली आहे. धावांचा ओघ वाढलाय, आलाय हा चौकार. कोळेगाव संघाचा बबलू पाटील 8 बॉल मध्ये त्याने 18 धावा केलेत. 31 धावांपर्यंत कोळेगाव संघाची सध्यापर्यंत मजल त्याने मारली आहे आणि येणारे अजूनही या पहिल्या सत्रातील 5 बॉल बाकी आहेत. यावेळेस थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी केलं, शरीरापासून दूर ठेवलं या चेंडूला. हेच तर महत्वाकांक्षी भूमिका असते. जेवढं तुम्ही फलंदाजांपासून त्याच्या स्लॉट पासून चेंडूला दूर ठेवाल तेवढे तुमच्यावर आक्रमण कमी होईल, तेवढ्या तुमच्यावर धावा कमी खर्च होतील. आणि तो प्रयत्न सध्या मैदानामध्ये अविनाश करतोय. सुरुवातीला थोडीशी गडबड झाली, लेंथ अँड लाईन मध्ये त्याची बिघाड जरूर झाली होती, परंतु तदनंतर आता त्यांनी कमबॅक करून देखील दाखवलाय. बॅटच्या टो एंडर चेंडू लागते पाठीमागे. आपण आदित्य मोरेला बघतो. तर बघा शेवटचं षटक मार्गस्थ आहे, त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जय हनुमान नितलस सोन्या पावशे विरुद्ध सिद्धी करवले, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो. नितलस संघाचा संघनायक सोन्या पावशे आणि त्यांच्या समवेत सिद्धी करवले संघाचा संघनायक यावर टॉस करण्यासाठी. 31-5 शॉर्ट पूल केल्या, परंतु चांगला प्रॉपर कनेक्ट झाला नाही हा फटका. आणि फिल्डर स्वतः गोलंदाज अविनाश चेंडू खाल्याने कॉटन बॉल. महत्वपूर्ण ही विकेट म्हणावी लागेल. ज्या बबलू पाटीलला 18 धावा केल्या त्याच्या खेळीचा अंत. यो खाना बवाला कोण रे आला, यो खाना बवाला. दादा कशात कम नाही र, दादा कशात कम नाही र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. धन्यवाद डीजी. क्रिकेट खेळत असताना अप अँड डाऊन्स तुमच्यासाठी जरूर येतात, परंतु आपलं ध्येय काय आहे त्याकडे किती लक्ष केंद्रात आणि किती प्राणपणाने मैदानामध्ये लढलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण अविनाश. पहिल्याच बॉलवर त्याने 8 धावा खर्च केले, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर लगातार 2 डॉट बॉल आणि ही विकेट बबलूची आपण बघितली. वाईड यॉर्कर केलाय, स्ट्रेट खेळा फटका पाठीमागे फॉरवर्ड अगदी करत असताना 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय सीमा पलीकडे. आणखीन एक शानदार चौकार. जय जयकार. रवी पाटील 1 बॉल मध्ये 4. भूषण पाटील त्याने देखील 1 बॉल मध्ये 4 केले. दोन्ही खेळाडूंना आपलं चौकारानं आक्रमण त्याने सुरुवात केली. 35 वर संघ प्रहार करायचं होतं, शेवट गोड करायचं होतं. बॅट्समनच्या स्लॉट मधून चेंडू निघून गेलाय. अशा रीतीने पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव मैदानामध्ये संपला. वाकडी संघाने पहिल्यांदा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर 35 धावा त्यांनी खर्च केला. 36 धावांचं आव्हान. तर 36 धावांचा पाठलाग करायचा सेकंड इनिंग मध्ये हर्ष एंटरप्राइजेस साई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाला. बघा स्क्रीनवरती तुम्ही हे मैदान पाहताय, स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले मैदान तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो, की अतिशय वर्तुळाकार, कुठेही तुम्हाला वाकडं म्हणजे दिसणार नाहीये. बरोबर तुम्हाला परफेक्ट तुम्हाला वर्तुळाकार हे मैदान क्रीडांगण पाहता मित्रांनो.
की खेळपट्टी आणि मैदान जसं हवं खेळाडूला तसं हे मैदान तुम्ही पाहताय. खानाव गाव आज क्रिकेटच्या नगरीमध्ये या ठिकाणी दुमदुमलाय आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आज संजय शेठ पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाहिलेलं स्वप्न तुम्ही या ठिकाणी पाहताय. ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब, बाबूशेठ दिसले साहेब, सत्यवान दिसले साहेब, गुरुनाथ पाटील, रामचंद्र मुंडे, त्याच्यानंतर पोलीस पाटील भरत दिसले, गणेश तात्रे, दीपक शेठ तवले यांनी सर्वांनी घेतलेली मेहनत, जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगी यांचं दमदार योगदान. तर या ठिकाणी नितलास विरुद्ध CSK सिद्धी करवले या दोन टीममध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं रमेश पवार आज नाही आहेत, पुढच्या मॅचमध्ये कदाचित येतील. गणपतीपुळेला ते देखील रवाना झालेत. पुढच्या मॅचमध्ये ते तुम्हाला नक्कीच इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. तर या ठिकाणी टॉस करूया. पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समेत संजय शेठ पाटील साहेब, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष यांना विनंती करतो. राजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो. नरेश शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो. शिवाजी दुर्गे साहेब आपणास विनंती करतो. शशिकांत दिसले साहेब आपण सर्वांनी यावं. राजेश दादा भोईर माजी सरपंच, त्याच्यानंतर नितीन काटोले साहेब माजी सरपंच, मडवी साहेब यावं. सर्व ही दमदार नेते मंडळी आपण या व्यासपीठावरती पाहतो भारतीय जनता पार्टीची आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा एन्जॉय आपण करतोय. हेड्स इज द कॉल. टेल्स टॉस जिंकलाय सिद्धी कोरले संघ. कॅप्टन प्रथमतः आपलं अभिनंदन. टॉस जिंकलाय आपण. टॉस निर्णय आपण जाणून घेऊयाच, परंतु आल्यानंतर आज खानाव क्रीडा नगरीमध्ये कसं वाटलं हे मैदान, हे आयोजन पाहून, एक ग्राउंड पाहून? आयोजन तर खूप छान आहे आणि ग्राउंड बघलं तर खूपच छान आहे. बाउंड्री मध्ये बरोबर आहेत. पिच बीच थोडी लांब आहे पण बरोबर आहे. क्या बात आहे. आणि डिसिजन बॅटिंग करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद. तर त्याच्यानंतर आपण सन्मान करूया राजेश दादा भोईर साहेब यांचा सन्मान. 90-90 सरकार म्हणून ज्यांची ओळख. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे साहेबांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मी विनंती करतो ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे अभ्यासू नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख ते सन्माननीय मनोहर म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आमचे राजदादा भोईर विद्यमान सरपंच, माजी सरपंच वाजे ग्रामपंचायत यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान मात्र केला जाईल. त्याच्यानंतर आमचे गोजे साहेब यांचं देखील आगमन झाले, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. राजेश भोईर साहेबांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर गोचे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. तर धन्यवाद. मान्यवरांना विनंती होतं आपण असं नसतं बाबा. तर धन्यवाद. आपण सर्व ही भारतीय जनता पार्टीची दमदार कार्यकर्ते नेते मंडळी या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तर वाकडी गावचे MSCB इलेक्ट्रिकल सदानंद मामा पाटील वाकडे आपलंही सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. सामना केव्हा सुरू झालेला? जंगल जवालपदी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय. 36 धावांचं टार्गेट आहे. 23 बॉलमध्ये 36 आता बनवायच्यात. पहिला चेंडू आपण पाहिला की जो निर्धाव आलाय. सुरुवात बबलूच्या माध्यमातून कोळेगावच्या विरोधामध्ये वाकडी. बॅटच्या मधोमध टायमिंग चांगलं नाही आहे आणि आपण पाहतोय आता इथून मात्र बाद व्हावं लागेल. एकाला फलंदाज होत आहे बाद आणि हा धक्का बसतोय पहिला. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या
संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे. धन्यवाद डीजे. बघा फलंदाजांना सुवर्ण संधी असेल, ॲडव्होकेट अरुण पाटील यांना ही सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान आणि दमदार सरपंच आनंदभाई ढवले यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी ॲडव्होकेट अरुण पाटील यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. प्रतापरंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या गजा सदा फळकती. अच्छा, या रजनीची सुरुवात केव्हा सुरू झालेली आहे? समालोचनाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन करूया. 22 मध्ये 36 ची गरज आहे जिंकण्यासाठी वाकडी संघाला. कोलेगाव संघाच्या विरोधामध्ये आज आपण पाहिलं त्यांची जबरदस्त गोलंदाजी राहिली. फलंदाजी इथून कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. विकेट खास करून आपण पाहिलं की फलंदाजांना आणि गोलंदाजांना तेवढीच साथ देते. त्यामुळं या मैदानावरच्या क्रिकेटचा जो अंदाज आहे तो बांधणं तेवढं सोपं नसणार आहे. पुढचा प्रवास कसा असेल? 22 मध्ये 36 धावा डिफेंड केल्या जातील की चेज केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित राहिलेलं आहे. टार्गेट 36चं. अविनाश आणि अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वाकडी संघ आणि त्यांच्या ऑपोजिट कोलेगावची आपण इथून गोलंदाजी पाहतोय. यॉर्क लेनचा बॉल आपण पाहतो तिथे पहा. डिरेक्ट हिट काम बनून जाईल. बाल बचावलाय खेळाडू. इफर्ट साठी कुठल्याही प्रकारची कसर सोडत नाहीयेत. यावेळेला कोलेगाव संघाचे फिल्डर इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी झाली आहे याच्यावरती त्यांचं पूर्णपणे लक्ष. आणि इथून मग त्यांना माहिती आहे त्या धावा वाचवण्यासाठी आपल्याला एक वेगळा सावध पवित्रा मैदानामध्ये सादर करणं रंगमंचावरती तेवढंच महत्वाचं आणि त्याचकडे त्यांचं पूर्णपणे फोकस आहे. धक्का आपण जो पाहिला तो अगदी एक धाव एक गड्याचा मोबदला. 21 मध्ये 35 धावा बनवण्यासाठी आपण पाहिलं की पूर्णपणे डॉमिनेट करण्याचीच भूमिका गोलंदाजांनी सादर केली आहे. P1 पॉवर प्लेचा गोलंदाज बबलू आणि बबलूची वेगवान गोलंदाजी. वेग आणि फक्त वेग ही आहे माझी फक्त ओळख. ती सांगत असताना खांद्यातील वेग फोरआर्म्स मधील पूर्णपणे बनायला लावतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्प्यावरती नियंत्रण आहे. चांगली गोलंदाजी एका कन्सिस्टन्सीसह आणि चांगलं कॉर्डिनेशन. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. मिड ऑन मध्ये खेळाडू आहेत तोपर्यंत रन घेण्यासाठी उपलब्ध होती. त्यामध्ये 1 रन अगदी जलद गतीनं पूर्ण केली. एकूण धावा धावफलकावरती या 1 धावेच्या मदतीनं 3 या अंकावरती आपल्याला संघाचं धावफलक इथून लागताना पाहायला मिळतं. उर्वरित चेंडूंचा आपण जर पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 19 बॉल मध्ये 34 धावांची आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 34 धावांची गरज. या बॉलवरती निर्णायक मोठा फटका आवश्यक असणार आहे तो वाकडी टीमसाठी. लेफ्ट हँडेड आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल फॉलो 3 मध्ये स्वतः गोलंदाज बॉल वरती धावतायत. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतं. षटक क्रमांक 1 संपलेलं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा लागतायत त्या अवघ्या 3 धावा लागतात. तर सन्मान आपण करूया मनोज पाटील साहेब कसलकंड यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. बाबू शेठ सचिन शेठ दिसले यांना विनंती करतो की आपण याबाने आपल्या शुभास्ते या ठिकाणी मनोज पाटील साहेब कसलकंड दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांचा आपण उपस्थिती पाहतो ते मनोज पाटील साहेब कसलकंड यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बाबू शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर या ठिकाणी मनोज पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर कमलाकर घोजे साहेब बारवई यांना विनंती करतो आपण देखील यावं. कमलाकर घोजे साहेब आपला देखील सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आणि सागर डोहाले साहेब तर घोजे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रिमेनिंग 18 बॉल अँड रिक्वायर 33 रन्स. जिंकण्यासाठी गरज आहे 33 धावांची. आणि इथे या खरं तर मोठ्या फटक्यानं थोडं चित्र बदललेलं आहे. आता 17 बॉल मध्ये 29 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी.
मागील बॉलवरचा जो मोठा फटका आपण पाहिला प्रिव्हियस एक ट्रिमेंडियस स्ट्रोक बॅट्समनच्या बॅटमधून जो एक्झिक्यूट झाला तिथून धावा बनल्या गेल्या आणि त्या धावा बनल्या असता आपण पाहतोय की आता इथून समीकरणामध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळत आहेत. संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेली स्पर्धा पंच अगदी आपण पाहतो हेराफेर करतायत बॉलवरती पूर्णपणे त्यांचा कटाक्ष आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेसह टीमच्या धावफलकावरती बदल घडून आलेला. एकूण 8 धावा 6.86च्या सरासरीनं फलंदाजी करतायत. 9.88च्या सरासरीनं आता इथून धावा त्यांना जमा करायचे. 17 मध्ये 28 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय चांगला यस संपा सिग्नल बॅट्समन बाद होतोय आणि हा धक्का आहे. अजून एक फलंदाज आपण बाद होताना पाहतोय. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते थँक्यू. क्या बात आहे. समाजसेवेचं वर्थ वैकल्य ज्याने अंगाखांद्यावरती पेळलं ते आमचे मान्यवर आहेत. खास करून संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं नैमित्य साधून ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो सलग यथोक्रमे 4 वर्षामध्ये अवतरताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचं आपण एक दमदार आयोजन पाहतो. आयोजक आहेत ॲडव्होकेट शशिकांत दादा दिसले, ग्रामस्थ मंडळ खानाव आणि भारतीय जनता पार्टी खानाव यांच्या त्रिवेणी संगमामधून साकारलेली स्पर्धा आमदार चषक असं नामकरण या स्पर्धेचं. आणि या स्पर्धेचा आपण इथे आनंद घेत आहोत. बॅट्समन तयार आहेत. 16 मध्ये 28 बनवायच्यात. मॅच मध्ये रोमांचकता, सामना उत्कंठावर्धक होण्याच्या दाट शक्यता समीक्षकाकडून वर्तवल्या जात आहेत. बॅटच्या मधोमध स्लॉट मधून बॉल ऑन साइडला मारायचा प्रयत्न. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी तिकडे निघाले होते पा डेंजर एंडकडे जरूर होते फलंदाज प्रशांत पाटील, परंतु ऐन मोमेंटला सावध पवित्र आणि विकेट वाचवायचा प्रयत्न त्यांचा झाला. 1 धाव जरूर मिळाली. समीकरणामध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळाले. अकॉर्डिंग 9 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, रिमेनिंग 15 बॉल्स अँड रिक्वायर्ड 27 रन्स. 27 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत. कार्पेटच्या आधार फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रन संख्या घेत असताना आपण पाहू शकतो सिंगल डबल वरती सवार झालेत 2 फलंदाज मैदानामध्ये. आदित्य मोरे बाद झाला. अगदी आपण पाहिलं की सौरभनं जेल टिपला होता बबलूच्या गोलंदाजीमध्ये. जेलबाच्या स्वरूपात पहिला धक्का बसला होता. अविनाश देखील बाद झाला. या 2 भिंती तोडल्या की वाकडी संघाच्या विरोधामध्ये खेळणं थोडं सोपं होऊन जातं अपोजिट संघाला. आणि या विकेट पडल्यानंतर थोडेसे दबाव तंत्रामध्ये फलंदाजी पाहायला मिळते. परंतु अशा गोष्टी घडल्या तर नक्की त्यांचा पूर्णपणे फायदा उचलला जाईल. अँड लाईक दॅट असा तो फायदा आपण घेताना पाहतो. नो बॉलचा पंचांचा इशारा. इट्स अ बी मार्क बॉल. गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. संधी असेल नेक्स्ट बॉल वरती. तर सुभाष पाटील साहेब, दिलीप पाटील साहेब, किरण मुंडे, विष्णू पाटील आणि समीर मुंडे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. 14 बॉल मध्ये 24 धावांची गरज. हा नो चेंडू थोडासा कर्दनकाळ ठरला जातो आता मॅच मध्ये. आणि ज्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय ती जरूर थोडीशी डिसाल आहे, परंतु या अशा पद्धतीच्या धावा येणं समीकरणामधील अंतर थोडं कमी करून जात आहेत. थांबलांना सूर्य कधी थांबली न धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा. वादळ मैदानाच्या आतमध्ये अडवण्यासाठी सज्ज आहे तिकडे भूषण. सुपर फिल्डिंग पाहायला मिळते. प्रोटेक्शन छान तिकडे. अगदी इथून आपण जर पाहिलं तर या बॉलवरती आता रन्स घेत असताना आपण खेळाडूंना पाहू शकतो. धावा येत आहेत. समीकरणामध्ये चेंजेस. टोटल धावा फलकावरती आता इथून आपण 13 पाहू. येणाऱ्या बॉल मध्ये अजून नेहमी म्हणेन विजयासाठी तुम्हाला गरज असणार आहे ती 23 धावांची. कवेलचा चेंडू तेवढाच चांगला चेंडू पाहायला मिळतो पा. आणि फिल्डिंग देखील तेवढीच छान. अगदी इथून आपण जर पाहिलं 14 धावा फलकावरती आता पाहायला मिळते. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना
त्यांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे, शशिकांत दिसलेवर, थँक्यू. शशिकांत दिसलेवर. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 14 झाले. 2 गड्यांचा मोबदला आपण पाहतोय. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. मेनवाईल आता 11.00 सरासरीनं धावा बनवायच्या. सामना मधोमध्ये फसत चाललाय. ही अस्मिता नव्हती खास करून वाकडी संघाची. वाकडी संघ मात्र अगदी आपण पाहतो या छोट्याशा रनचेजला फेस करत असताना थोडासा बॅकफुट वरती. हे लोएस्ट स्कोरिंग सामने जर पाहिले असेच असतात. मग 1983 चा वर्ल्ड कप आपल्याला आठवत असणार आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की 183 धावा झाल्या होत्या. कपिल देव सरांनी एक मीटिंग घेतली होती आणि म्हटलं होतं की चलो 183 रन जीतने के लिए काफी नाही लेकिन लढने के लिए काफी आहे. आणि त्यावेळेला भारत संघ असा लढला होता की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. त्यामुळे या लोएस्ट स्कोरिंगच्या सामन्यांना आपण असंच रंगतदार होताना पाहिलेला आहे. इथे हा सामना देखील तसाच आहे. 12 बॉल आणि 22 धावांची गरज. ऑन साईडला फटकारला, गॅप मधून मारायचा प्रयत्न. फिल्डर आहेत, चांगलं प्रोटेक्शन अंतिम क्षणापर्यंत, परंतु या वेळेला हा बॉल अडवणं एवढं सोपं नसणार आहे. गोलीच्या वेगानं, बंदुकीतून गोली, सुसाट वेग, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांत दिसले. थँक्यू. शेवटच्या क्षणाला थोडीशी गफलत झाली. ताडंबल उडाली खेळाडूची आणि पूर्णपणे तिथे 4 धावा कोऱ्या मोजाव्या लागल्यात त्यांना. टीमची धावसंख्या एकूण 18 धावा. आता रिक्वायर रन रेट थोडासा निच्चांकित होताना पाहायला मिळतो. 9.82 सरासरीनं धावा बनवायच्यात. विजयाचं समीकरण आहे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. लव फुल टॉस बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत आणि साधा सोपा ॲक्युरेट झेल. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दो सांगत असताना भूषणनं पटकावलिया विकेट. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा, समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस. 18 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 10 मध्ये 18 पाहिजेत. कहाणी में ट्विस्ट. सामना अजूनही तसा सुरू आहे. वाकडी संघ विजयाच्या अगदी आपण पाहिलं की मार्गावरती मार्गस्थ असताना या धावा बनवण्यासाठी थोडासा स्ट्रगल आहे. आणि कोलेगाव संघ ज्यांची चर्चा आहे मनीषची आपण पाहिलं तर हा संघ देखील तेवढीच दमदार कामगिरी. कमी धावांपासून थांबवलं जरूर होतं, परंतु इथून पुढचा प्रवास कसा असेल याकडे लक्ष आहे सर्वांचं. हा चेंडू आपण पाहिलं लेट कट करायचा प्रयत्न, लावडली अपील तिकडे पंचांकडे सापरली गेलेली आहे आणि त्या अपीलीला पूर्णपणे खारिज केलं जात आहे. कारण हा चेंडू आपण जो पाहिला तो अगदी आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळतो. येणारे बॉल आहेत आता 9 आणि 9 चेंडू मध्ये गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. समीकरण 12च्या ठोक्यामध्ये जाताना पाहायला मिळतंय. फलंदाजी करावी लागेल. किमान एक मोठा फटका मारणं वाकडी संघाला गरजेचं आहे. फलंदाज तेजस पवार मध्ये ती क्षमता आहे, ती कॅपेबिलिटी आहे, ती दाखवावी लागेल मैदानामध्ये. चांगला कट केलाय. लेट कटचा फटका फिल्डरला चकवा देत. मास्टर माइंड स्ट्रोक, ब्रिलियंट फटका. लेट कटचा लेमन कट स्ट्रोक. बॉल थर्ड मॅनच्या रिझन मध्ये 4 रन. संजय शेठला मानिती लोक पनवेल तालुक्यात, मिळतोय मान सन्मान नेरगुंद्रे विभागात. थँक्यू. सुपर फटकेबाजी, ब्रिलियंट फलंदाज. मी आधी चर्चा केली होती की जे ॲबिलिटी या खेळाडूमध्ये ती ॲबिलिटी या धावा बनवण्यासाठी मी म्हणेन खूप महत्वाची आणि खूप जास्त आहे. इतका हा करंटिव्ह फलंदाज आहे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता तेवढी आहे, ती दाखवत असताना सिद्ध करत असताना मैदानामध्ये. 8 बॉलमध्ये 14 पाहिजे. तेजस पवार विजयाच्या मधोमध्ये उभा असणारा खेळाडू आहे. चांगला फटका खेळला ऑनसाईडच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा गॅप मधून स्ट्रोक. फिल्डर आहे त्यावेळेला पुन्हा एकदा मिस्टेक तिकडे आणि आपण पाहू शकतो अगदी या खरं तर कठीण प्रसंगामध्ये अशा प्रकारचा चेंडू सुटणं मी म्हणेन कदाचित तुम्हाला इथे मात्र सामन्याच्या पराभवाला देखील सामोरं जाऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळते. खराब फिल्डिंग आहे, खास करून त्याच फिल्डिंग आपण पाहिले. मैदान अगदी पाटा. मैदानावरती म्हणेन कुठल्या प्रकारची कमतरता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याबद्दल नक्कीच आयोजकांचं कौतुक करणं महत्वाचं आहे. येणारे बॉल आहेत 7. आता 7 बॉलमध्ये 10 धावांची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे परतले. जो सामना हरवला होता तेजस पवारच्या 2 मोठ्या फटक्यांनी, तो सामना
अगदी वाकडी संघाच्या आता मात्र खिशामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. येस, रिटायर्ड हर्ड या. ओके, फलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज लगेच पाठवा. ऍट अ मोमेंटला आपण फलंदाज पाठवायचे पहा. शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात मिळतोय मान सन्मान नेरे दुंदरे विभागात. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदादांचा. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदादांचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल. क्या बात है, कहाणी में ट्विस्ट. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. कहाणी में ट्विस्ट. मॅच रोमांचक मोड वरती. या बॉल वरती सामन्याचं चित्र असणार आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी. त्यामुळे या बॉल वरती कशा पद्धतीने खेळ होणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. यस, हा ऍक्च्युली रूल आहे बघा क्रिकेटचा. खेळाडू रिटायर्ड येऊ शकतो ज्या वेळेला त्याला थकवा जाणवत असेल किंवा एवं काही गोष्टी असतील तर. त्यामध्ये एक रूल असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा खेळाडू मैदानामध्ये आणता मग त्याला तेवढाच वेळ मैदानामध्ये थांबणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याला मग तिथे गोलंदाजी मिळते. परंतु फलंदाजीमध्ये असे काही रूल्स नाही आहेत. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल या सामन्यामधून कशासाठी चाललेला टॉस. टॅप केलं, बॉलला ऑन साईडला खेळलेत. 1 रन कंप्लीट. वेगानं दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या रनिंग बिटवीन द विकेट साठी टाळ्यांची आतिषबाजी होताना जरूर पाहायला मिळते. कारण इतकी छान आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी तिचा पूर्णपणे वापर करतायत फलंदाज. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 8 ची गरज असणार आहे. 28 झाल्या. 3 गड्यांचा मोबदला. 3 षटकांचा खेळ संपला. भावेश ठाकरे यांच्याकडून देखील आपण पाहतोय वाकडी संघासाठी आता इथे शुभेच्छांचा वर्षाव झालाय. तर वाकडी संघानं जर हा सामना जिंकला तर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण बघतो ते सन्माननीय संजय शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक वाकडी संघाला आहे. खरं तर भरपूर प्रचंड सगळ्यांची मेहनत आहे. ॲडव्होकेट शशिकांत दिसले यांची ही स्पर्धा साहेबांनी भरपूर मेहनत केली परंतु त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले आमचे बाबूशेठ दिसले, सचिन दिसले, सत्यवान दिसले, त्यासोबत प्रकाश दिसले, गुरुनाथ पाटील, गणेश तात्रे आणि त्यासोबत बघू शकता आपण SP आणि चिक्या बैलाचे मालक दीपक शेठ तवले, आत्माराम पाटील, विद्यमान पोलीस पाटील भरतजी दिसले, रामचंद्र मुंडे, योगेश पाटील असतील सगळे त्यांचे सहकारी मालुंगीचे. सगळ्यांनी भरपूर मेहनत केली या स्पर्धेसाठी. सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. आपण इथून पाहू शकतो मॅच मध्ये आता इथून कशा पद्धतीने लढाई होईल. कोलेगाव संघ म्हटलं तर मग कल्याण भिवंडी परिसरामध्ये नियमितपणे या संघाचा दबदबा राहतो. आज अगदी आपण पाहतो पनवेल परिसरामध्ये आलेत आणि पनवेल परिसरामध्ये खेळायच्या विरोधामध्ये हा चेंडू आपण पाहतोय. पंच बळालेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अगदी आपण पाहिलं की टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलला टर्न जरूर केला होता आणि यावेळेला मीडियम पेसर मैदानाच्या आतमध्ये आणलेला आहे. चांगली गोलंदाजी जरूर आपण पाहू शकतो कारण ज्या पद्धतीनं बॉलला घुमाव देत आहेत, फिंगर रोल करतात. मॅजिशियन आहेत कोलेगावचे गोलंदाज सुभाष गोटे आणि त्यांनी अशा अनेक सामन्यांना कलाटणी दिलेली आहे. या मॅचला मात्र टर्न देतील का हा प्रश्न असणार आहे. हलक्यातानं कट केलाय. लेटकटचा फटका. सुपर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्णपणे कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेसाठी वेगानं आलेत पहा आणि 3ऱ्या धावेसाठी आपण पाहतोय पंच वळतायत 3ऱ्या पंचांकडे. ट्रिकी असू शकते रन आपण पाहतोय. थोडीशी रिस्की होती परंतु तेजस पवारच्या रनिंग बिटवीन द विकेट वरती कधी निसंदेह केला नाहीये. त्यामुळे या खेळाडूच्या रनिंग बिटवीन द विकेट साठी आपण पाहिलं की आतिशनं देखील जरूर अमितनं त्याच्यावरती विश्वास ठेवला. 3ऱ्या धावेसाठी त्यानं प्रयत्न केले. येस, 3ऱ्या पंचांकडून निर्णय आलेला आहे की नॉट आउट आहेत. खेळाडू सेफ आहेत. 3 धावा पूर्ण झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो किती ऍज अ मोमेंटला खूप तेज आलेत. येस, ही तेजसची ओळख आहे. त्यानं ज्या पद्धतीची दौड लगावली होती खास करून मग मी म्हणेन मॅरेथॉन पट्टू या टीमचा. या खेळाडूची रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे आणि तिचा पूर्णपणे तो वापर करतो मैदानामध्ये. 5 बॉलमध्ये 4 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे पहा. तेजस पवारचं मी म्हणेन यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ज्यामध्ये 10 धावा त्यानं दिल्या आणि त्यानंतर आत्ताच्या 3 धावा घेण्यासाठी त्यानं ज्या पद्धतीची दौड लगावली या मॅचला आपल्या बाजूनं झुकवत असताना आपण तेजस पवारला पाहिलंय. 5 चेंडू 4 धावांची गरज. वाकडीच्या विरोधामध्ये आहे कोलेगाव. कोलेगावच्या विरोधामध्ये वाकडी. जिंकेल कोण? विजयाचं समीकरण काय असणार आहे? कोणाचं नाव
पुढील फेरीमध्ये दाखल होणार. याकडे सर्वांचं लक्ष. अंपायर फिंगर गोज ऑन अप. स्टंपिंगचा विकेट. हा धक्का बसेल. तेजस पवारनं विजयाचा रस्ता दाखवला होता, त्याला मात्र आता इथे माघारी परतावं लागतंय आणि हा धक्का बसतोय टीम वाकडीला. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. थँक्यू. सर्व काही संपलंय असं वाटू लागल्यानंतर वेळ तीच असते स्वतःला सिद्ध करण्याची. अक्षरशः आता इथून सुभाष गोटेवरती त्या गोष्टींसाठी नक्कीच सर्व आवर्जून पाहतील. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 4 डिफेंड करायच्यात. सामन्यामध्ये कशा पद्धतीने ते परततील याकडे सर्वांचं जरूर लक्ष असणार आहे. ते म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. या वेळेला थोडीशी कलाटणी देत असताना मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर इथून या खरं तर विकेटनं मॅच मध्ये थोडे एंटर झालेत आणि या विकेट पडल्यानंतर मी म्हणेन ही पडलेली विकेट त्यांना लढण्याची ताकद आणि जिंकण्याची क्षमता मात्र जरूर देऊन जाणार आहे. तिचा फायदा उचलतील का? संधी मिळणं नशीबवान आणि संधीचं सोनं करणे म्हणजे कर्तृत्ववान. तर कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आधी सिद्ध करा नंतर प्रसिद्ध व्हाल असं म्हटलं जातं. अगदी अक्षरशः आता इथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी, कोलेगावचा दबदबा निर्माण ठेवण्यासाठी सुभाषला एक सेफ षटक देणं महत्वाचं. 4 मध्ये 4 धावा वाचवणं महत्वाचं. तर धावा मी म्हणेन बनवण्यासाठी मैदानामध्ये त्यांनी नवीन आक्रमक खेळाडू पाठवलेला आहे यावेळेला आतिश दमदाणे. अलीकडच्या काळामधील हा खेळाडू म्हटलं तर मग विस्फोटक फलंदाज, सिक्सर किंग, अनेक मोठमोठ्या फटक्यांनी सामने फिनिश केलेत, फिनिशिंग टच दिलाय मॅचला. आज या मॅच मध्ये काय करेल? आज सामना करायचा आहे तो म्हणजेच मीडियम पेसरला सामना करायचा फिंगर रोलर मॅजिशियनला. यावेळेचा बॉल डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न आपण पाहिला. तिकडे पहा रन्स घेत असताना सिंगल जरूर प्राप्त केली आहे. सिंगल डबलनं अगदी त्यांना माहिती आहे की मॅच मध्ये आपण थोडे पुढे जाऊ आणि मग या मॅच मध्ये अगदी बॉल टू रनचं समीकरण देखील त्यांना गृहीत धरलं जाणार आहे, चालणार आहे आणि त्यावरती त्यांचा जरूर फोकस आहे. रन्स मध्ये चेंजेस अकॉर्डिंग 3 बॉल्सचा खेळ पाहिल्यानंतर आपण पाहू शकतो की 3 रन्सची आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे. रोमांचक मॅच, रोमहर्षक मॅच, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचं ठोकं चुकवणारं हा खेळ आणि त्या खेळातील सामना. अफाट अशा मैदानी तू यशू वेळोवेळी डाव तुझा येतात जमवशी जपून आबळी खेळली. खेळ जपून करत असताना इथे फलंदाज आतिश अमित, 2 बंधू राज दाखवतील का? फिंगर रोल केलेत, ऑन साइडला खेळला, फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावेपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. एकही धाव आपण पाहतो ते पूर्णपणे आता इथे कंप्लीट करत असताना, परंतु एका धावेनं अंतर कमी केलं जात आहे. दडपण नाही, दडपण वाढत चाललंय मॅच मध्ये. 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. एक मोठा फटका घेणं महत्वाचं की 2 धावांसाठी सेफ स्ट्रोक खेळणं महत्वाचं की इथून सिंगल धाव घेऊन शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना नेणं महत्वाचं. यामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत आणि याचंच नाव क्रिकेट आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ म्हणजे क्रिकेट. इफ अँड देन या वर्डला परफेक्ट प्लेस नसलेला खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट. त्या क्रिकेटचा आपण सर्व इथे आनंद घेत आहोत. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी वाकडी संघाला हव्यात 2 धावा. गोलंदाज सुभाष गोटेनं मॅचला कलाटणी दिली आहे. यावेळचा बॉल हवेत खेळलाय, चान्स बनले, जेलसाठी फिल्डर आहेत. ऍट अ मोमेंटला ज्या खरं तर विकेटची गरज होती ती विकेट मिळाली आहे. वाकडी संघाचा फलंदाज बाद होतोय आणि तुना धक्का बसतोय, तोही 5वा. समर्थक संजय शेठ पाटलांचा विकास केलाय त्यांनी आज हो खाना व गावाचा. शशिकांत दिसले समर्थक संजय शेठ पाटलांचा विकास केलाय त्यांनी आज हो खाना व गावाचा. थँक्यू. 1 चेंडू 2 धावा, कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी या धावा बनवणं महत्वाचं आहे. काय होईल मॅच मध्ये? रोमांचक मॅच. जसे सामने प्रेक्षकांना बघायला आवडतात अगदी तसा हा सामना आपण इथे पाहतोय. येणाऱ्या 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. सामना रोमांचक मोडवरती. कोलेगाव संघ बॉलिंग करत असताना सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की टार्गेट होतं 36 धावांचं. 4 षटकामध्ये या धावा बनवायच्या होत्या. 9ची सरासरी होती. सामना थांबवणं एवढं सोपं नव्हतं, परंतु त्यांच्या गोलंदाजीनं आज इम्प्रेस केलंय सर्वांना. लोएस्ट स्कोरिंग मॅच, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रेक्षक वर्गाला अद्भुत आनंद देणारी मॅच. आणि आता या बॉलचा खेळ पाहणं, या सामन्याचा खेळ पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा
चिडका होण्यासारखी दृश्य आहेत. हा सामना देखील तेवढाच रोमांचक. थांबलाना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद वादळांना कुठला किनारा, किनारा कुणाला मिळणार? बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे किनारा मिळणार कोणाला? मेहनतीला. तुम्हाला मात्र जरूर इथे प्राधान्य देणं गरजेचं आहे. ट्राय ड्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रयत्न चालू आहेत कोलेगाव संघाचे. चला स्पीडअप करा, ज्या मोमेंटला सामना सुरू आहे त्याच खरं तर मोमेंटनं आपण बिल्डअप करायचंय अशी विनंती आहे. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाज सुभाष गोटे हा सामना वाचवेल की समोरील फलंदाज मैदानामध्ये आलेला योगेश पवार या सामन्याला आपल्या स्वीट स्टाईलनं फिनिश करेल. योगेशच्या बॅटमधून 1 रन पाहायला मिळते दुसऱ्या धावेसाठी. योगेश डेंजर एंड कडे आणि आता इथून मात्र बाद व्हावं लागेल. सामना जिंकलाय टीम कोलेगावनं. क्या बात आहे, सुपर्ब लढाई. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या थँक्यू. गावाचा. क्या बात आहे. शिंगदाणे रामामा. चला वाकडी संघ आपण लाईन अप करून जा मैदानात आणि लाईन अप करून मैदानातून बाहेर या. रिटायर्ड हर्ड होऊन खेळाडू अरुण माघारी परत त्याच्यानंतर थोडासा संकट संघावर त्यांनी इथून मात्र या स्पर्धेतून त्यांना बाहेर व्हावं लागतंय. तर मान्यवरांचा खूप खूप मनापासून आभार. संजय शेठ आपण आलात या स्पर्धेमध्ये, तुमचा वाढदिवस मोठ्या थाटामाटानं साजरा केला आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही देतो शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत. खेळाडू आहे तो म्हणजेच नो डाऊट ज्यानं 6 मध्ये धावा वाचवायच्या असताना आपण पाहिलं की चांगला फाईट बॅक दिला, तो कोलेगाव संघाचा डिफेन्सिव्ह गोलंदाज सुभाष गोटे ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांचं आपण आगमन पाहिलं आणि तर आता नितीन काटवले साहेब स्पर्धेतून रजा घेत असताना नरेश शेठ पाटील माजी सरपंच हे देखील रजा घेत असताना या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर सुनीलदादा पाटील भारतीय जनता पार्टी नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्रदादा पाटील साहेब हे देखील स्पर्धेतून